गाईज आम्ही करतो मस्त वेजी मॅगीचा नाश्ता. दिनेश मॅगी गार व्हायच्या आधी या. ये काय आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी नाही आहे. म्हणून मी तुला वेजीस टाकून मॅगी केले, प्लेन मॅगी नाही केली. नाही मी जेवण करेन ना चांगलं. तू बोलेगा वो करूंगी. शट अप. गाइस आम्ही आता करणार आहे मॅगीचा नाश्ता एंड देन चाय कुठे बघू आपण. चाय इसके बाद देती हूँ ना, अभी चाहिए ठंडी हो जाएगी. एंड फायनली आम्ही घेतोय मस्त गरम गरम अद्रक वाली चाय. आणि ते दिनेश खाते जिमी जॅमचे बिस्किट. हे त्याचे वन ऑफ द फेवरेट्स बिस्किट आहे. त्याचे फेवरेट बिस्किट ॲक्च्युली ओरिओ आहे अँड सेकंड नंबरला आहे जिमी जॅम आहे. आय डोंट नो त्याला काय आवडतं हे, पण हे खूप खातो तो. सो हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि येस भर उन्हाचा आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीने आम्ही आज जस्ट असं बाहेर चाललो आहे थोडंसं फिरायला, थोडंसं शॉपिंग पण करायला. खूप दिवस झाले शॉपिंगला गेलेलो नाही आहे. आणि ऊन आहे भयानक, पण नो ऑप्शन. आता उन्हाशिवाय कसं जाणार. आणि संध्याकाळचं खूप गर्दी असते. सो म्हटलं आताच निघूया. सो आम्ही चाललो आहे आता. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. इथे आम्ही आलेलो आहोत वाकडमध्ये एका कॅफेमध्ये. तर ह्या कॅफेचं नाव आहे शॉर्मा मास्टर, जे बरोबर वाकड मॉलच्या एक्झॅक्ट समोर आहे. तर डू विजिट दिस कॅफे. हे कॅफे दिनेशच्या एका क्लोज फ्रेंड्सच आहे. आणि ज्यांना शॉर्मा खायची इच्छा असते, ज्यांना शॉर्मा खूप आवडतो, त्यांच्यासाठी तर मस्ट विजिट प्लेस आहे हे. तर इथे मी घेतलेला आहे व्हेज ग्रिल्ड सँडविच, कॉफी. आणि दिनेशनी ॲज युजल घेतलेला आहे शॉर्मा लवर. आणि इथे वापस आल्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडीशी करतोय घराची साफसफाई. तर दिनेश कम्प्लिटली नाही पण थोडंसं OCD टाईप पर्सन आहे. तर त्याला असं क्लीनलीनेस ते सामान जिथे असं टाईपचा आहे तो जरा. सो तो स्वतःच सगळं कामाला सुरू करतो. आणि इथे आम्ही थोडंसं आमचे व्हिडिओज लावून बघत होतो टी व्हीवरती. तर जस्ट एक चेंज म्हणून आणि थोडंसं टाईमपास म्हणून एंगेजमेंटचे व्हिडिओज बघत होतो. आणि इथे संगीतचे पण व्हिडिओज बघत होतो, कारण आम्ही एंगेजमेंट आणि संगीत सेम डेला केलं होतं. तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायचे असतील तर मी वरती लिंक दिलेली आहे या सगळ्या व्हिडिओजच्या प्लेलिस्टची. नक्की तुम्ही हे व्हिडिओजसुद्धा बघा. सो येस गाईज झालेला आहे नेक्स्ट डे. आणि लास्ट पार्ट म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, मी छोटंसं मेन्शन केलं आहे मॅनिफेस्टेशनबद्दल. तर आय एम नॉट शुअर मी काल म्हणजे काल आमचा संडे पूर्ण गेला. आज मंडे ऑलमोस्ट संपत आलेला आहे. संध्याकाळ होत आलेली आहे. आणि मला कालपासून असे मॅनिफेस्टेशनचीच रील्स येत आहेत. दो मी आणि दिनेश आम्ही दोघंही खूप बिलीव्ह करतो मॅनिफेस्टेशनमध्ये. स्पेसिफिकली मी तर खूप बिलीव्ह करते. म्हणजे तुम्ही मनापासून देवाकडे काहीतरी मागितलं आणि ते तुम्हाला मिळतंच. म्हणजे ॲज पर माय लॉजिक ते मिळतं. म्हणजे माझ्यासोबत तर ते होत आलेलं आहे. एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. तर मॅनिफेस्टेशन करतो आम्ही असं ऑन स्क्रीन कधी मॅनिफेस्ट नाही केलेलं आहे. आम्ही सतत बोलत आलेलो आहोत. जसं तुम्हाला आता माहिती आहे की एंगेजमेंटला 1 वर्ष झालेलं आहे. नेक्स्ट मंथ जूनमध्ये आम्हाला लग्नाला सुद्धा 1 वर्ष होईल. सो आम्ही खूप गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहे. आत्ता सध्या स्टार्ट आहे आमच्या लाईफची, आमच्या एकत्र लाईफची. सो आम्ही खूप गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहे. आमचं घर इमॅजिन केलेलं आहे, आमचं ड्रीम होम आहे, ड्रीम कार आहे, एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. कारण ह्याची सुरुवात झाली, माझं एक्झाम्पल द्यायचं मला तर ह्याची सुरुवात झाली लग्नापासून. म्हणजे मनासारखा मला मुलगा मिळावा, इथून माझं मॅनिफेस्टेशन होते टू ड्रीम वेडिंगचं मॅनिफेस्टेशन. सो मला जसं हवं होतं, माझं जसं ड्रीम वेडिंगचे प्लॅन्स होतं, जे एक इमेज होतं एक्झॅक्टली डिक्टो तसंच माझं लग्न झालेलं आहे. अँड सेकंड थिंग रिगार्डिंग हजबंड, तर येस दिनेश मला जसा हवा होता तसाच मुलगा आहे. दिनेशने देवाकृपेने, महादेवच्या कृपेने म्हणू शकते मी, मला तसा मुलगा माझ्या आयुष्यात आलेला आहे असं म्हणू शकते मी. सो मॅनिफेस्टेशनमध्ये खूप ताकद आहे गाईज. आणि आय डोंट नो मला हे रील्स काय येत आहे, कोइन्सिडन्स आहे की काही वेगळं आहे, आय डोंट नो. पण म्हटलं एक छोटीशी गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. तर आणि सेकंड गोष्ट आता आमचं असं झालंय ब्लॉगिंगमध्ये की ऊन असल्यामुळे आम्ही बाहेर फिरायला जात नाहीये. बाहेर फिरायला गेलो तरी इकडे तिकडे एवढे कामानिमित्त जातोय आम्ही की मला शूट करायलाच जमत नाहीये.
मग मी विचार करते की नेक्स्ट वीकेंडला तर कमिंग वीकेंडला काहीतरी फूड ब्लॉग काहीतरी कुकिंग ब्लॉग टाकूया, कारण खूप दिवस झाले आम्ही एकत्र असं काहीतरी कुक करू, म्हणजे तो आम्ही करतो पण असं काहीतरी इनोव्हेटिव्ह कुक करून आणि त्याचा व्लॉग करून खूप दिवस झालेले आहेत. पण असे काही वेगळे आयडियाज आले तर डू सजेस्ट, डू कमेंट की आम्ही कोणत्या टॉपिकवरती किंवा काय व्लॉग करायला पाहिजे, किंवा एक गेमचा सुद्धा व्लॉग मी थोडंसं विचार करते की नेक्स्ट व्लॉगमध्ये मी ते गेमचा व्लॉग थोडासा प्लॅन करेन, कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट. पूर्ण वीक काम केल्यानंतर वीकेंड एकदा सॅटर्डे संडे 2च मिळतात, त्यामध्ये पण आम्ही मध्ये टाइम भेटेल तेव्हा रील्स शूट करत असतो व्लॉगसाठी, मग कंटेंट शोधायला थोडासा वेळ लागतो. पण ठीक आहे, तुमच्यासाठी तुमच्याकडे काही आयडियाज असेल तर नक्की आयडियाज ते कॉमेंटमध्ये द्या, सो दॅट त्या टॉपिकवरती किंवा त्या अराउंड आम्ही व्लॉग करायचा नक्की प्रयत्न करू. सो हा जो छोटासा व्लॉग, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन जो हाईपचा ऑप्शन आहे नक्की या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून या व्हिडिओला पॉईंट्स भेटतील. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.